तर इकडे या बाजूला बघताय का, तर शेवगा इथून मधूनच तुटला बघा, ते समोरून तो असा पडला असा. तर लकीली एवढा पण उंच नव्हता, माहिती होतं, पण तो आपल्या घरावर वगैरे आला नाही. एकदम म्हणजे पॉईंटवर आलेला आम्ही. हां काय बनवलं? इकडे रोहितच्या काकाने हा पाळणा बनवलाय माशाचा. दुपारचं जेवण झालंय मंडळी, थोडंसं कमी जेवलो आहे. कमी जेवण्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? बघताय का, आज वेगळी गाडी आली रे, पांढरी पांढरी वेगळीच आहे, लक्झरी. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेत आणि आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी अडकलो आहे. ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं 2 दिवसापूर्वीच, पण पावसाने एवढा हाहाकार माजवला आहे, तर आपल्याला मुंबईला काही जाता येत नाही आहे. कारण नालासोपारा विरार पण पूर्ण पॅक आहे आणि कसा बसा अर्धा रस्त्यात जाण्यापेक्षा मग आपण इकडेच थांबलो आहे. मयुरी अवनी वगैरे सगळे व्यवस्थित आहेत, कॉन्टॅक्ट्स वगैरे सुरू आहेत. कारण तिकडे नालासोपारा विरारमध्ये पण लाईट नाही आहे गेले 3 दिवस, आणि आपल्या गावाकडे पण लाईट नाही आहे सध्या 3 दिवस. तर आता सकाळचं जे महत्त्वाचं काम असतं पाणी भरायचं, ते आता काही नाही आहे, कारण लाईट नसल्यामुळं पाणी येत नाही आहे. वरती मोटरने आपल्याकडे पाणी आणलं जातं, तर ते काही येत नाही आहे. असो, पावसाचा जोर काही कमी व्हायला बघतच नाही आहे. या मंडळी, सकाळचा चहा प्यायला आईच्या हातचा कोरा चहा. यावर्षी पाऊस लेट आला पण थेट आला, एकदम जोरदार आला. निसर्गासमोर आपण काहीच नाही, हे मात्र हा पाऊस दाखवून देतो आहे. गेले 3 दिवस म्हणजे एवढा तुफान वारा पाऊस आहे ना, म्हणजे काल संध्याकाळी तर काहीतरी भयंकर झालेला. म्हणजे त्याच्यामध्ये झालं काय, आपला पाडचं शेवगा आहे, शेवग्याचं झाड पण तुटलं. शेवग्याचं झाड ॲक्च्युली तुटायला खूप हलकं असतं, आणि ती वरची ॲक्च्युली फांद आपल्याला तोडायचीच होती, पण ती तोडली नव्हती. म्हटलेलं राहू दे, पण ती पावसाने तोडून टाकली. तर इकडे या बाजूला बघताय का, तर शेवगा इथून मधूनच तुटला बघा, ते समोरून तो असा पडला असा. तर लकीली एवढा पण उंच नव्हता, माहिती होतं, पण तो आपल्या घरावर वगैरे आला नाही, असा इथे पडला होता. तर तो मग रात्री तोडून तर ठेवला आहे. आता ह्याला प्रॉपर बारीक 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 करूया आणि एका बाजूला ठेवावे लागेल. पावसाने थोडासा ब्रेक घेतला आहे, तोपर्यंत हे सगळं आता पटापट बारीक करून घेऊ. ॲक्च्युली गावाकडे पाऊस येतो ना, स्टार्टिंगचा पाऊस शांत होता, पण आता मात्र आहे ना, तिकडे खाली त्या दिवशी बघितलं संध्याचा आंबा पण तुटला, आता आपला शेवग्याचं झाड तुटला. आता रात्री गावामध्ये काय झालं आहे काय माहिती नाही, कारण वारा तुफान होता एकदम. संध्याकाळी चालू झाला तो रात्रभर होता. आत्ता जरासा ब्रेक घेतला, पण तो पण एक 5-1 मिनटाचा असेल. चला, जोपर्यंत कामं करता येतील मग करू. पाऊस आला की आतमध्ये जावं लागेल परत. हे आलेला गाया बिया ठेवू शकतो की काय या फांद्या काय रे गाया ठेवू शकतो काय? गाण्या गाया गाया हा तिथे तिथं जागा ठेवू का गाया चला, वरच्या फांद्या होत्या त्या शेतात टाकल्यात, त्याचा राब होईल चांगला, तिथे एका ठिकाणी टाकून देऊ. बरं झालं पाऊस थांबला आहे. शेवगाळ्याचं सगळ्या पाठीमागं फांद्या वगैरे होत्या, त्या प्रॉपर तोडल्यात, काय थोडीशी लाकडं काढल्या, सुकतील ती सुकतील. बाकीच्या वरच्या फांद्या इकडे ठेवल्यात, एकाच ठिकाणी ठेवल्यात, राब तयार होईल, मग तो आपल्या चिबूड किंवा काकड्यांच्या बुंद्यात वगैरे ठेवता येईल. चला, पाऊस येतोय वाटतं. बोललो आणि पावसाने लगेच ऐकलं. पाऊस यायच्या अगोदर घरी गेलेलं बरं आहे. इथं या काट्या काढून ठेवल्यात आणि मोठ्या मोठ्या फांद्या इथं ठेवल्यात. या पण लावल्या तरी रुजतात, पण आता केवढं लावायला आपल्याकडे जागा नाही. चला मंडळी, सगळी साफसफाई करून झाली आहे पाठीमागं. शेवग्याचं झाड होतं ते तुटलं आहे, पण ठीक आहे, त्याला आता परत फांद्या वगैरे येतील. आणि बाकी जे पडलं होतं ते पूर्ण साफ करून लाकडं वगैरे बाजूला ठेवलेत, आणि ज्या पालापाचोळा वगैरे होता तो शेतात टाकला. तर आता सकाळची न्याहारी करायची वेळ झाली. आज इकडे बिरड आहे आणि तांदळाची भाकरी, असं मस्त जेवण आहे.
या मंडळी सकाळची न्याहारी करायला या. पाऊस आता तरी सध्या नाही आहे पण येणार. तो काय माहीत आहे का, थोडा थोडा आराम करून येतोय. या सकाळची न्याहारी करून घेऊ जरा बिना पावसाची. मस्त झाले. पावट्याची भाजी बिरडं बोलतात काय काय जण. सकाळची मंडळी न्याहारी झाली, सकाळची कामं झाली. तर आत्ता आम्ही जरा चाललो आहे कारवटले गावी. ॲक्च्युली गावामध्ये नेटवर्कच येत नाही, तर जरा चाललो आहे मी कारवटल्यात रोहितच्या घरी. तिथे जाऊन जरा मोबाईल ठेवूया वायफायवर आणि मग व्हिडिओ अपलोडिंग होतील तशा मग तुमच्यापर्यंत येतील. तर आता सध्या पाऊस थांबला आहे. तर सकाळी पण एवढा नव्हता, रात्रभर भरपूर पडला आहे, म्हणजे एकदम तुफान माजवलं आहे. झाडं वगैरे पडलेत आणि बरंच काय काय झालं आहे गावामध्ये. तर चला म्हणजे निघूया आता कारवटल्या गावात. पटापट कारवटल्यातून जाऊन येऊ, मग कामं वगैरे करायला मोकळा. जरा लाईट आले, किती वेळ राहील ती काही गॅरंटी नाही, पण लाईट आले. चला मंडळी, बारीकसा एक पाऊस येऊन गेला आहे, पण एवढा आता पाऊस नाही आहे. तर जरा पटापट कारवटल्यात जाऊन येऊ, कारण पाऊस नसेल तेव्हा गेलेलं बरं आहे, नाहीतर मग पूर्ण भिजायला होतं आणि कपडे पण सुकत नाहीत पावसाळ्यात. ही आपली उतरण आहे, कॅमेरामध्ये तुम्हाला कधी दिसत नाही, पण एक आपली नायरी ते निवळी 3 किलोमीटर आहे ना, पूर्ण चढण आहे मोठीच्या मोठी. म्हणजे आता खाली जातो आहे तर आपली उतरण आहे. आणि हा इथे पुढे लगेचच असा एक टर्न आहे. त्या दिवशी एक 15-20 दिवस झाले तर इथे 4 व्हीलर आलेली, तर असा टर्न प्रॉपर बसलाच नाही, तर इथे खाली गेली होती. लकीली काय जीवितहानी वगैरे झाली नाही, मात्र रस्ता वगैरे बुलडोझर वगैरे मागवावा लागला JCB. त्याच्याने मग ते गाडी वगैरे काढली. फॅमिली होती पूर्ण, 4 व्हीलर होती. त्यामुळं पावसातून कुठे पण जाताय ना, तर रस्त्याचा अंदाज नसेल किंवा नवीन रस्त्यावर असाल तर जरा आरामातच जावा. मग नेहमी सांगत असतो की गावच्या रस्त्यातून तरी जास्त करून सावकाशच जावा, कारण गावचे रस्ते टर्निंगचे असतात. आता पुढून काय गाडी येते मला दिसत पण नाही बघा. ही आपली कापाची वाडी, शृंगारपूर गावातीलच वाडी आहे आणि बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओमध्ये दिसत असते. कारण गावातून निघालं की पहिलं गाव किंवा पहिली वाडी म्हणजे आम्हाला कापाची वाडीच लागते. हे गुलाबोताईचं घर. या बाजूला इकडे नवीन घर होतं आहे, पुढच्या वर्षी असेल इकडे घर. रात्रभर पाऊस पडतो आहे आणि नदीला पाणी झालं आहे बघा मजबूत. तिवऱ्याच्या नदीला तर अजून असेल. लेफ्ट बाजूला इकडे नायरी, तिवरे, शृंगारपूर, कातुर्डी आणि इकडे राईट बाजूला कारवटले, नंतर फणसवणे, संगमेश्वर. इकडे बघूया. अरे बापरे, त्या नदीला पण तुफान पाणी आहे. चला आता काय नायरीत आलेलं आहे. इथून 3 किलोमीटर कारवटले गाव. पटकन येऊ जाऊन. जरा पाऊस आपल्यासाठी थांबलाय वाटतं. समोर गेलं तर संगमेश्वर आहे आणि राईट बाजूला इकडे आपल्याला जायचं आहे खालच्या वाडीमध्ये. इकडे प्रवेशद्वार आहे. ही डाव्या बाजूला कारवटले गावची सहान आणि इकडे होम लागतो. पालखी स्पर्धासुद्धा असतात इकडे होळीमध्ये. आणि इकडे शाळा आहे, केंद्र शृंगारपूर. रोहित पण येणार आहे गावाला थोड्या दिवसात. आज काय रोहित वगैरे नाही, काकांना भेटू, मोबाईल वगैरे ठेवू आणि मग निघूया. नमस्कार. काय रोहितकडे आलो आहे. अरे काय आलेत, पाहुणे आलेत. तुम्ही तुम्ही कधी आलात. मी सकाळी आलो. हां, भरपूर मंडळी आहे घरात. मला मोबाईल ठेवायचा आहे. घरात येतो आहे. हे समोर बघताय कारवटले गावचं ग्रामदैवत. आई वरदान देवी, जुगाई देवी आणि काळीश्री देवी. आणि त्याच्याच पाठोमागं इकडे रोहितचं घर आहे. टायमावर आलेलं वाटतं, नाश्ता वाटतं. हां, नमस्कार. राम 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 राम. एकदम म्हणजे पॉईंटवर आलेलो आम्ही. हां, काय बनवलं. फरसान. हे काम चालू आहे, लग्नाची तयारी. माशाची करीत होतास तशी शूटिंग कर. हो मग ठीक आहे, नाही आता निघायचं लगेच. नमस्कार, बरे आहेत ना. जायचं आहे निघाय, पण हे घे ना पहिलं. हां, नाश्ता करून जा ना.
या मी इकडे रोहितच्या काकाने हा पाळणा बनवला आहे माशाचा. एकदम रेडीमेड पाळणा एकदम भारी बनवला आहे, कारण इकडे वेल्डिंग वगैरे करून प्रॉपर बनवला आहे. मनभर मासे एकदम मिळतील. चला बाय बाय, येतो नंतर येतो संध्याकाळी. चला निघूया पटापट घरी, कारण पाऊस अजूनपर्यंत बारीक बारीकच सुरू झाला आहे. चला आता घरी निघूया. पाऊस बारीक बारीक सुरू झाला आहे, मगाशी जरा पण नव्हता, पण एवढा नाही आहे. चला मंडळी, कारबडले गावातून तर जाऊन आलो. ॲक्च्युली पाऊस जरा शांत झाला आहे, म्हणजे तिकडे जाताना थोडाफार आलेला, पण नंतर काय आला नाही. तर आता मोबाईल अपलोडिंगसाठी ठेवला आहे. आता घरात लाईट तर आहे, तर थोडी ऑफिसची कामं वगैरे आवरूया. त्याच्यानंतर मग बघू दिवसभरात कुठं जाणं झालं तर ठीक आहे. बारीक बारीक पाऊस सुरू झाला ऑलरेडी बघा. सकाळी म्हणजे कारबटल्यातून जाऊन आलो आणि त्याच्यानंतर मग थोडी कामं आवरत होतो. लाईट आहे गावाकडे, तर आज पावसाने पण थोडासा आराम घेतला आहे. हे बघा, असं ऊन पण वाटतं आहे तुम्हाला. बघा थोडंसं उन्हाळ वातावरण झालं आहे, थोडंसं रिमझिम येतो आहे. पण संध्याकाळी क्लायमेट चेंज करू शकतो. काल पण असंच झालं, दिवसभर कमी होता, मात्र संध्याकाळी एकदम जोरदार आला. दुपारचं जेवण झालं आहे मंडळी, थोडंसं कमी जेवलो आहे. कमी जेवण्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? बघताय का फणस? तर गरे आहेत, गरे आपल्याला आता खायचे आहेत. गावाकडे जुलै महिना आला तरी पण फणस आहेत, आंबे आहेत मध्ये मध्ये. हे सगळं आपल्याला यावर्षी खायला मिळतं आहे, ते पण जुलैमध्ये. गावाकडे असलं ना म्हणजे की सगळ्या गोष्टी खायला मिळतात. जुलैमध्ये पण आपल्याला फणसाचे गरे खायला मिळत आहेत. पाऊस येतो वाटतं, पावसाने वातावरण केलं आहे परत. आता म्हणालो तो पाऊस नाही, पण असो, पावसाचे दिवस आहे, पाऊस येणार. पण सध्या तरी आपण गरे खाऊया. या मंडळी गरे खायला आहे. आता बरेच दिवस जेवणानंतर आपण आंबे खात होतो, आता गरे खातो आहे. जंगलात गेलो तर आंबे पण मिळतील, पण आतमध्ये जंगलात जावं लागेल. आता काय जंगलात जाण्यासारखं राहिलं नाही. सोंडे पण भरपूर असतात. सोंडे म्हणजे मोठी मच्छर असते, आणि पालापाचोल वगैरे पण आता कुजला आहे, तर मग जाण्यात काय अर्थ नाही. मगाशी मंडळी जेवण झालं, फणस वगैरे खाऊन झाला, आणि पाऊस बघा केवढा आला. आता तुफान पाऊस आलाय, धो पाऊस, एकदम मुसळधार पाऊस आहे यावर्षी. पाऊस काय थांबण्याचं नावच घेत नाही. जेवण झालंय, जेवल्यावर बसलेलं, थोडं पाऊस वगैरे जोरदार होता. गाव आहे पूर्ण शांत, पावसात कोण बाहेर वगैरे पडायला बघत नाही. आपलं गणेश मंदिर, आणि हा होळीची जागा. इकडे आपलं गणेश मंदिर, तिकडे सहान, आणि ही होळीची जागा, आणि इकडे सगळी पोरं बसलेत. हे बडदांचं घर, इकडे टाईमपास असतो पोरांचा. घरातून बाहेर पडलो तरी पण पाऊस काय थांबेना. आता इथे आम्ही थांबलो आहे बडदांच्या घराच्या इथे, मंदिराच्या बरोबर समोर. तर पाऊस एकदम म्हणजे कुठं जावंसं पण वाटत नाही. थंडगार हवा सुटले, आणि पावसाचा जोर काय कमी होत नाही. दुपारची आपली 3ची गाडी आली, चालकीवाडीमधून ही गाडी येते, आणि त्याच्यानंतर मग लागते संगमेश्वर, पाचंबे, नेरदवाडी वाया नायरे नेवळी. दुपारी 2:15 वाजता संगमेश्वरवरून निघणारी आपली ही दुपारची गाडी. या गाडीनंतर डायरेक्ट मग वस्तीची गाडी आहे 5:30 वाजता. आज वेगळी गाडी आली रे, पांढरी वेगळीच आहे, लक्झरी. कचाकच भरून आले एकदम. बुधवार बाजार एकदम भारी आहे. आम्ही इथं बसलो आहे मस्त निवांत, आणि गाडी आली परत नेरदवाडीतून जाऊन आली. पाऊस जरासा थांबला आहे, पण जोर काय त्याचा कमी झाला नाही अजून. पण तिकडे काहीतरी डिस्कशन सुरू आहे, रात्री पार्टी वगैरे करायची काय, माहोल वगैरे चांगला आहे. चला रे, बाय 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 बाय. चला मंडळी, फायनली बराच वेळ बसलेलो, 2-2.5 तास गप्पा गोष्टी चालल्या. आता चाललो आहे घरी. बाहेर निघालं ना की पाऊस येतो. छत्री आहे आपल्याकडे, पण आता घरी जाता जाता परत ओलं करून टाकेल, कारण पाऊस येतो तो काय फक्त पाऊस नाही, वाऱ्यासकट एकदम जोरदार. पावसाने एकदम काळोख केला आहे. जोराचा पाऊस येईल, दिवसभर तेच चाललं आहे. थोड्या वेळाने एवढा जोराचा येतो
आणि वारा पण तेवढाच येतो. इकडे फणस पण पडत आहेत. फणस अजून आहेत मला वाटतं, तरी पण 5-6 फणस आहेत वरती. पाखरांची मजा होते इकडे. सगळ्या केकाट्या वगैरे मग फणस खात असतात. चला मंडळी, फायनली घरी आलो. आज दिवस इकडे तिकडेच गेला. सकाळी कारबटलात गेलो, मोबाईल ठेवून आलो आहे. तर आता व्हिडिओ अपलोड होतील व्यवस्थित. नंतर दुपारी मग जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर मग जरा गावात गेलेलो पोरांसोबत जरा गप्पा गोष्टी. कारण पाऊस एवढा पडतो आहे, तो काय थांबतच नाही. दुपारनंतर जास्तच चालू झाला आहे. संध्याकाळचे मंडळी 5:30-6 वाजलेत. तर आता घरी आलो आहे. पाऊस आता पण चालूच आहे. म्हणजे तिथे होतो आम्ही पडद्यांच्या घरात बसलेलो, तिथे पण एकदम तुफान येत होता. रात्री बहुतेक याचा जोर वाढेल काय माहिती, पाऊस जोरातच आहे. तर चला मंडळी, दिवस तर आज पूर्ण इकडे तिकडेच गेला आहे. तर आता संध्याकाळ पण झाले, फ्रेश वगैरे होऊन. लाईटीचे काही भरोसे नसतात पावसामध्ये, त्याच्यामध्ये फ्रेश वगैरे होऊन मग बघूया. लॅपटॉप चालू असेल तर एडिटिंगला वगैरे बसावं लागेल. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा दिवसभराचा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.